अरे मंग बापरे. अरे वा, पतंग पण आणली काही कधीच आपली आली तेच आहे. उडवली ती पतंग कोण पण होते. लय मोठे मोठे मित्र आहे का तुझे? तिच्यासारखे छोटे छोटे असतात चिमुकले ना ग खेळायला, मग तेवढंच पाहिजे ना. किती उडली का पतंग? नाही तुझी हा का? उडाली ना ग. किती लांब ग, किती वर? हा हा का? हा का? आत्ता आली ती घरात. बाबा काय कर केव्हाची खेळत होती पूर्ण दिवस ना ग. थोडा अभ्यास केला आणि मग गेली ना एकदाची डायरेक्ट बाहेर. मजाच आहे. आम्ही घरी असतो तर आमची मजाच असते ना गाणी. मजाच असते ना आपली घरी राहून. तर आज संक्रांत आहे पण काहीच ठिकाणा नाही आहे. बाहेर काढले ते मध्ये मावत नाही, ती नळी आहे ना अशी तुटल वाटते मला तर. म्हणून म्हटलं ते काढून दिलं बाजूला आणि इकडे मी तिकडच्या साईडला ठेवून दिलं असं. खाली वाला पहिले टाकून देऊ, घराला बाहेर काढून देऊ आपण. तिकडच्या साईडला. हाय 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 ओके ना. मग लवकर सोडायचं ना, आज मकर संक्रांती होती तर. तुमचा टाइमच वेगळा आहे. टाइमच नसतो, कधी पण सोडतात, कधी पण. तिचं नाव नाही, एकदा जायचा टाइम आहे पण यायचा टाइम नाही. जायचा टाइम आहे पण यायचा टाइम नाही. कधी बी सोडायचं. काम राहिलं तर 12 वाजेपर्यंत थांबायचं आणि काम नाही राहिलं तर कधी बी सोडून द्यायचं. हा जाणे का तुमच्या घरी. तसंच असतं प्रायव्हेट वाल्यांचं काम, तसंच असतं. आणि का बरं अशी बसली आहे? काय बनवलं मग जेवण बनवलं आज? काहीच बनवलं नाही. तर काही संक्रांतीचं काही स्पेशल नाहीच आहे माझ्याकडे. नॉर्मल आहे जेवण. पोळी भाजीच आहे. भाजी संपलेली आणि अनिचे पप्पा घ्यायला गेलेत आणि दोघं आता येते. तर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आमचं तर हेच चाललंय सध्या. तर पोळ्या करून घेते तर ते भाजी आणून देतील आणि मग फ्लावर बनवायची आहे मला. आता माहीत पडेल नेमके काय आणताय काय नाही. तर भाजी संपलेलीच होती जी मी आणलेली होती ती, आणि परत जायला जमलंच नाही घ्यायला जायला. तर पुढे लाटून घेते मग भाजीच राहील पटपट, कारण की टायमिंग झालेला आहे. पोळीची पुरायली आपली. मोठ्या मोठ्याच लाटून घेते मी तर. हा, आणि हे आम्ही डायरेक्ट मार्केटला गेलो, घेऊन आलो. असं कसं दिसतं काय म्हणतात ते? कसा नाही दिसत ते, शेप आलाय. कसा शेप आलाय? फुलासारखा. फुलासारखं आहे पण मला आठवत नाही आता. कडक धुवून खायचं. कडक घाबरून देते ग, हनीला घाबरून दिली तिने. धुवून खाय. असंच नाही खायचं कोणतंही फ्रूट. धुवून खायचे. स्वस्ती भेटली म्हणून आणून घेतलं. म्हटलं 50 रुपयाला पावशेर आहे. चला म्हटलं. याच्यात काय ना निघत नाही. कसं काय निघत नाही? बघा आम्ही एवढे श्रीमंत झालोय. श्रीमंत ब्रोकली आणलेली यांनी. श्रीमंत लोग थोड़े खाते हैं. श्रीमंतच लोक खातात ना. असं थोड़ी है. मग सेहत के लिए कुछ भी खाना पड़ता है, वो क्या ना गानी. सेहत के लिए ठीक आहे पण महाग पण असते. हा मग 40 रुपयाला असेल. 40 रुपयाला त्याला.
खाल्लं का तुम्ही येड जाय खांदे. नाही ते ना रस्त्यावर धूळ धूळ येतं ना असं म्हणून तर. हे बघा आमच्या पप्पांनी काय काय आणलेलं आहे आमच्यासाठी स्ट्रॉबेरी आणि अगं तिकडे ग ऐ मानशी करायला गेली तर मानस स्ट्रॉबेरी आणि आपलं फूल हिरवं फूल हिरवं फुल. हिरवं फूल एक व्हाईट फूल असतं आणि एक हिरवं फूल तर हे आहे हा हे आहे व्हाईट फूल पण आणलेलं हा काय पुढे गेलं ग व्हाईट फूल हे आहे व्हाईट फूल आणि हे आहे ग्रीन फूल ग्रीन फुल आणि आता इलेक्ट्रिक फुल. आता इलेक्ट्रिक फुल हनीच्या काय कुठला फुल आहे? तर कोणतं फुल खायचंय आपल्याला? हनी हे वाला फुल खायचंय आम्हाला. कुठलं? हनीला काय हनी? व्हाईट वाला फुल हनी खायचं. कुठलं फुल आहे तुझं? कोणतं पाहिजे तुला? हे वाला आणि हे किती मी छान उघडणार. त्या बाई. जाऊ दे, बनव आता कुठलं तरी, भूक लागलेली आहे. हेच बनवून देते का? फ्लावर कुठलं बनवते? हनीला कुठलं खायचं आहे? फ्लावर खायचंय तिला. आंबट आहे का ग? जास्त आंबट नाही ना? कसा बसून जाईल बरं का. चल उघडणार मी. तर इथं भाजी कापायची सुरू आहे आमची. तुमची किडे पण असतात बरं का. व्यवस्थित बघायचं. हा ना. तयार होतो जाता तशी. तर मित्रांनो आम्ही ब्रॉकली नाही बनवणार आहे कारण की ब्रॉकलीची रेसिपी मला माहीत नाही आहे. मी बघेल व्यवस्थित आणि मग बनवणार. आणि आता सध्या तर फ्लावर बनवते. अजून काय काय आणलेलं? टमाटे आणलेत का? टमाटे आणलेले. हे आधी कापायचं ना. टमाटे मिक्स करून घ्यायचे. हां टमाटे मिक्स करून घ्यायचे थोडं. टमाटर हां वाटाणे. थोडासे वाटाणे आणि टमाटे मिक्स करून बनवणार आहे. आणि अजून काय आणलंय? मिसळ म्हणत होती. उसळला मिसळ म्हणत होती. तर उसळ आणलेली आहे. उसळला मिसळ सांगत होती मी. आणि कोथिंबीर आहे. कढीपत्ता. आपला कढीपत्ता तर आता तर बेकारच साईजच वाढत चालली आहे. हा काय कढीपत्ता आहे का बरं? हां काय खरं नाही. त्यापेक्षा आणायचंच नाही ना रे. हे काय त्याचा वास तर अजिबात नाही आहे. कढीपत्त्याचा वास येतोय. हे काय हे पाला आणलाय. आता पाला पाचोडाच भेटतो ना, कढीपत्ता थोडं भेटतो. आणायचंच नाही, अजिबात नाही आणायचं. कोथिंबीर संपत आणून दिला त्यांनी. कोथिंबीर संपवलं जसं उपकार करून देतात ते काय आणलंय काय माहिती. आणि उगीच पैसे घेतात आणि याचं बी पैसे घेतात ते. कितीला दिली होती कोथिंबीर? 10 रुपयाला. 10 रुपयाला का? सोबत काय बी काय म्हणते? तिळगुळ घ्या. गोड बोला. हॅपी संक्रांत. हॅपी मकर संक्रांती. संक्रांतीला गोड बनायचं असतं. मग तिखट बनवते मी. तिखट बनवते मी. तिखट वाटतंय मला तर ह्या मिरच्या. तिखट घरची मिरची आहे ना, तिखट असेल. घरची मिरची आहे ना, तिखट असेल. पण भाजी पण चांगली लागते असं. भाजी म्हणजे
कशी आहे भाजी? कशी आहे भाजी? कशी भाजी हा विचारते आता- तर. टेस्ट केल्यावर वाट कशी ती सांगू ना आता पहिलं सांगू का कशी ती कशी दिसते असं तर हा, दिसायला कशी दिसते चव तर माहित पडेल नंतर खाल्ल्यावर. हां. पण पाणा इथं पाणा खाल्ल्यावर माहित पडेल कशी आहे. आता कशी दिसते सांग कशी. आता कशी दिसते? हम्म. हळदी कुंकू लावलेलं आहे. हम्म. हळद लावली, हळद. वाटाणे नाही टाकले का ग? हा आता टाकेल हा. तर. आधी घालून ना हम्म. आपले वाटाणे या. किती- थोडा थोडा फ्लेवर आला आहे. वाटाणे किती राहिले आता संपले का नाही? अरे अजून आहे पडलेलं. वाटाणे स्वस्त झाले नाही का? बस 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 बस. वाटाणे जास्त टाकून दे. आणि काय करते? ओके आता ते मीठ वगैरे टाकून दे मस्तपैकी. मग थोडीशी तिला बॉईल करायला ठेवू मग घेऊन जाईल बरोबर. तर मित्रांनो आपली भाजी झाली आहे रेडी. बघू शकता इकडे आहे पुढे, इकडे आहे बिझी. आणि हा चालूच हो हात व्यवस्थित धु.